पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा, गीर अभयारण्यात वन्यजीव बोर्डासोबत बैठक, मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरुवात, विविध विकास कामांचे प्रस्ताव होणार सादर. बांगलादेशात डिसेंबर अखेर किंवा पुढच्या वर्षात होणार सार्वत्रिक निवडणुका, बांगलादेशाचे सरन्यायाधीश AMM नासिरुद्दीन यांनी केलं स्पष्ट, आम्ही 18 कोटी नागरिकांसाठी काम करत असल्याचा त्यांचा दावा. सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून भीमसैनिक विधिमंडळावर धडकणार, राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी आझाद मैदानात सकाळी 11 वाजता राज्यव्यापी आंदोलन करणार. वाल्मिक कराडकडे 8 अलिशान गाड्या, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात महत्त्वाचा खुलासा, व्हॉट्सअप कॉल केलेला व्हिडिओ ठरला महत्त्वाचा पुरावा, जो व्हिडिओ कॉल करण्यात आला होता तो मोकारपंथी नावाचा ग्रुपवरती करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या आरोपपत्रात महत्त्वाचा पुरावा ठरतोय. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र कोठेंकडून आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू, नागरिकांकडून कोठेंचा कौतुक. मालवणच्या राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम आजपासून सुरू, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याकडून पुतळा उभारणी आधीच्या कामाची पाहणी, 15 एप्रिलपर्यंत पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होईल, अनिल सुतार यांचा विश्वास. उदय सामंत यांनी आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीचं घेतलं दर्शन, वारकरी संप्रदायाचे साज असलेला फेटाही परिधान केला होता. निशा कुंजू यांना नवी दिल्लीमध्ये भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड जीवदया पुरस्कार प्रदान, निशा या महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीच्या मानद पशु कल्याण अधिकारी आहेत. श्री संत वासुदेव महाराज यांच्या 108वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात पार, ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांचा रिंगण, भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. महाडच्या वीरेश्वर महाराजांना पोलिसांकडून मानवंदना, झोलाई देवी, जाख माता यासह अन्य देवतांच्या पालख्या सवाद्य मिरवणुकीमध्ये सहभागी, हजारो भाविकांची उपस्थिती. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात मागील काही दिवसांपासून सातत्याने बिघाड, यामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम, नागरिक आणि उद्योग क्षेत्राला संभाव्य भारनियमनाला सामोरे जावे लागू शकते अशी चिंता व्यक्त. उल्हासनगरमध्ये बुद्धगया मुक्तीसाठी स्वाक्षरी मोहीम, या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सध्या देशाच्या विविध ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू. परभणी शासकीय रुग्णालयासमोर रस्त्याचे काम संथ गतीने, सामान्य रुग्णालयासमोर वाहतूक कोंडीला वैतागले परभणीकर. परभणीमधील गंगाखेड रोड मार्गे शहरात वाहनांची उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी, अपघाताची संख्या वाढत असल्याने पर्यायी बस स्थानक उभारून उड्डाणपुलावर होणारी वाहतूक कोंडी थांबवा, खासदार फौजिया खान यांची परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. महाकुंभानंतर संगम परिसरात विशेष स्वच्छता मोहीम, ही मोहीम 7 दिवस सुरू राहणार असून बेकायदेशीर अतिक्रमणे, होर्डिंग्ज हटवणार. देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील SMW इस्पात कंपनीच्या कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात कामगारांचं आंदोलन. मीरा भाईंदरमध्ये इको फ्रेंडली गणपती मूर्तीचे प्रदर्शन, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन, भव्य प्रदर्शनाला हजारो नागरिकांची भेट. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात जय गणेश जलसागर मधला गाळ काढण्याचं काम सुरू, सेट्रीज आणि पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम. वसईतील पेल्हार पोलिसांनी पोलीस ठाण्यासह तुंगारेश्वर अभयारण्यात राबवली स्वच्छता मोहीम, मोहिमेत जवळपास 20 टेम्पो भरून कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केले.
लांजा तालुक्यातील केळंबे विवली स्पोर्ट्स क्लब वतीनं राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन. कोकणात पहिल्यांदाच दशम हिंद केसरी बकासुराचे आगमन. बकासुराला पाहण्यासाठी नागरिकांची तुबा गर्दी. अलिबाग तालुक्यातील कावीरमध्ये RMC प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध. प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका असून शेती बागायतींचे नुकसान होणार. मात्र तक्रारींची प्रशासनाकडून दखल नाही. रत्नागिरीत बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या झाडावरती किडीचा मोठा प्रादुर्भाव. नैसर्गिक संकटामुळे यंदा आंब्याचे फक्त 25%च उत्पादन. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या 38 अंशांवरती तापमान. हिंगोलीत CCI कापूस केंद्रावर 50,000 क्विंटल कापसाची खरेदी. आता कापसाचा हंगाम संपत आल्याने कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक मंदावली. हिंगोली जिल्ह्यात तुरीला 11,000 रुपये क्विंटलचा पल्ला गाठलेल्या तुरीला 7,500 रुपये क्विंटल भाव. शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत. हिंगोली ड्रोनच्या सहाय्याने कांदा बीज पिकाला फवारणी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केली 2 एकर शेतीवर फवारणी. वर्ध्यातील हिंगणघाटात 9.25 किलो गांजा जप्त. 2 आरोपीवर गुन्हा दाखल. एकाला अटक. 1,75,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जालन्यात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करणारा JCB पोलिसांच्या ताब्यात. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या सावंगी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाड. 26 जणांना घेतलं ताब्यात. 9,39,000चा मुद्देमाल जप्त. सीखबेडा सावंगी परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. परभणीत पोलीस प्रशासनाकडून तक्रार अर्ज निवारण दिन कार्यक्रमाचं आयोजन. एकाच दिवशी मोहिमेत 93 तक्रार अर्जाची नोंद. शिरूर तालुक्यातील कारेगावात अत्याचार करून सोनं लुटलं. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करत पुढील तपास केलाय सुरू. धुळे तालुक्यामधील बाळापूर, फागणे आणि वरखेडी गावात चोरीची घटना. लाखाहून अधिक रोकड लंपास. परिसरात खळबळ, भीतीचं वातावरण. कराड तालुक्यातील 11वी शिकणाऱ्या 2 मुलींची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. घटनेमुळे परिसरात खळबळ. भिवंडी तहसीलदार कार्यालयाकडून रेती माफियांवर कारवाई. कारवाईत 3 सक्शन पंप आणि 1 बारज केला नष्ट. तर अज्ञात रेती उत्खनन करण्याविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगर शहरात जुन्या भांडणातून एका युवकाचे भर दुपारी अपहरण करत युवकाला डोंगरात जाळलं. 9 जणांना अटक. परभणीमध्ये वाळूच्या टिप्परच्या धडकेत विद्युत पोल वाकले. दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी नाही, परंतु टिप्पर चालकामुळे ग्रामस्थ त्रस्त. वाशिमच्या धावडा येथील शेतकऱ्याचा वेगळा प्रयोग. टरबूजाच्या पिकात शेतकऱ्यांनी केली केळीची लागवड. खर्चात बचत होईल आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने केला वेगळा प्रयोग. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव ते कोयाळी रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. पैठण तालुक्यातील पाचोड येथील मोसंबीचा दर 8,000 रुपयांनी घसरला. उन्हामुळे मृग बहार मोसंबीवर आता मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय. वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्याने शेतकरी चिंतेत. कांद्याच्या फुलावर कपडा फिरवून कृत्रिम परागीकरण करण्याचा प्रयोग शेतकऱ्यांकडून केला जातोय. हिंगोलीच्या पाळोदी गावात शेतकऱ्याची आत्महत्या. कर्ज बाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन. हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये नगरपंचायतच्या वतीनं राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. मोहिमेत संख्येने विद्यार्थ्यांसह नगरपंचायतचे कर्मचारी, अधिकारी सहभागी. लोकसहभागातून शेतपाणंद रस्ते कामाला सुरुवात. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील वडगाव पांडे ते धनोडी या लोकसहभागातून पाणंद रस्त्याचे उद्घाटन. लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातील पान टपऱ्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई. गुटखा आणि अन्य प्रतिबंधित पदार्थ जप्त. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली कारवाई.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पानगव्हाण येथील हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची घटना. आगीत 80 क्विंटल हरभरा जळून खाक, तर शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान. जालन्यात गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन एकाला बेदम मारहाण. या प्रकरणी आरोपी जेरबंद. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा येथील घटना. कार आणि दुचाकीच्या अपघातात हॉटेल कामगाराचा जागीच मृत्यू. पंढरपूर शहरातील हॉटेल अहिल्या धाब्याजवळील घटना. हॉटेल कामगार घराकडे जात असताना घडली दुर्घटना. परभणीमध्ये वाळू चोरी विरोधात पोलिसांची कारवाई. वाळूची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कारवाईमध्ये 46 लाखांचा मुद्देमाल जप्त. परभणीत शासकीय योजनेच्या लाभासाठी कुणी अडवणूक करत असेल तर तक्रार करा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नागरिकांना आवाहन. परभणीत विहिरीचे वर्क ऑर्डर मंजुरीसाठी आता 35,000ची लाच. व्हिडिओसह सहाय्य कार्यक्रम अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न. परभणीच्या गंगाखेड येथील घटना. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात घराला भीषण आग. आगीत घरातील साहित्य जळून खाक. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती. धुळे शहरातील वाखारकर नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. आगीमुळे घरातील अनेक वस्तूंचं नुकसान. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. जळगावच्या वरण गावात बसस्थानक परिसरात टायरच्या दुकानाला भीषण आग. आगीत लाखोंचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.